नमस्कार मित्रांनो, मी कपिल मांगडे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशीच एक थोडी माहिती देणार आहे जी मला जाणवली. मला असं वाटलं की आपण शेअर करू शकतो या व्हिडिओतर्फे. मी तसं फेसबुकवर असे भरपूर व्हिडिओ टाकतो, यूट्यूबवर पण टाकतो. तर त्यातलाच हा एक माझा व्हिडिओ तुम्हाला सांगायचं होतं. मित्रांनो, हे झाड तुम्ही आता बघत असाल, जवळ घेऊन दाखवतो. हे दुसरं तिसरं काही नसून लोकांना कळायचं ते वाटाण्याचं झाड आहे, ठीक आहे ना. आपल्याला नॉर्मल असं वाटतं की बाबा वाटाण्याचं काय आहे, शेतकरी रानात ह्या साईडून ये ना बाळा, रानात आपण लावतो मातीमध्ये आणि त्याला शेंगा येणार ते विकतात. काही त्याला काही जास्त कष्ट लागत नाही. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आपल्याला लोकांना चांगलं खायला द्यायचं आहे. आपण ज्या वस्तू आपण घरी खातो तशाच वस्तू आपण बाहेर पण विकल्या पाहिजेत, त्या लोकांना खाल्ल्या पाहिजे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. असं प्रत्येक शेतकऱ्याचं एखादी गोष्ट करण्यामागे हेतू असतो. आणि आम्ही पहिल्यापासून आमची शेतीच आपलं हे आमचा तर आम्ही पहिल्यापासून शेती करतो आणि चांगल्या प्रकारे शेती करायचा प्रयत्न पण करतो, ठीक आहे मित्रांनो. त्यात तुम्हाला काय सांगायचं होतं मेन गोष्ट, की बघा एक वाटाणा साधा, त्यासाठी हा एवढा मोठा पेपर टाकलेला आहे तुम्हाला दिसतोय मित्रांनो, का तर वाटाणा खराब नाही झाला पाहिजे. पेपर टाकला आहे, त्याच्यानंतर हा वाटाणा लावला. हा वाटाणा पण एक नंबर आला आहे मित्रांनो. आणि एवढ्यावरच थांबलो नाही, फक्त पेपर टाकून वाटाणा खराब नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर आता ही बघा, ही जाळी दिसते तुम्हाला ना मित्रांनो, नेट आहे. हे नेट पण त्यासाठी आणलं आहे की आपलं वाटाणा कसं आहे, आता थंडीचे पण दिवस आहेत आणि हवा इथे येते आणि त्याच्यामध्ये वाटाणा पण व्यवस्थित राहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त वर चढला पाहिजे. कारण एक छोटंसं रोप सापलेलं हे नाही तर ह्या जाळीवर नंतर तो वाटाणा पूर्ण वर चढणार दिसतो. ही जाळी हां, तर ह्या नेटवर तो वर चढला की नंतर अजून त्याला शेंगा पण भरपूर येतील आणि उत्पन्न पण चांगले येईल मित्रांनो. तर एवढं कष्ट घेतल्यानंतर मग तो वाटाणा आपल्याला बाजारात खायला भेटतो. आपण त्याला आवडीनं खातो. पण मित्रांनो, त्या पाठीमागचंही कष्ट आहे, तुम्हाला बघायला भेटतील. बघा तुम्ही पण. तर आपण सगळेजण हे बघत असतो, फक्त आपल्याला त्याचं लक्षात राहत नाही. आपण फक्त एक नॉर्मल त्याकडे बघतो. मित्रांनो, एका फळाच्या पाठीमागचं नाही तर शेंगा येते, याच्या पाठीमागे एवढं मोठं कष्ट असते. आता हे सगळं काम चालू आहे. आता बघा शकतो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ घेऊन आपण परत एकदा येऊ.